नमस्कार, मी अंकिता पवार। स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। महात्मा फुले भाजी मार्केट गाळ्यांच्या लिलाव प्रक्रियेला प्रारंभ। शहरातील 10वी-12वीचे वर्ग सुरू। शंकरगौडा पाटील यांनी करून घेतला कोरोना लसीचा प्रयोग। सार्वजनिक वाचनालय हितरक्षण समितीची स्थापना। फेसबुक फ्रेंड सर्कलच्या वतीने गरिबांना अन्नदान। महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे पदाधिकारी आणि पोलीस प्रशासनाची बैठक। मराठा मंडळ सेंट्रल हायस्कूल येथे पालक मेळावा। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सुवर्ण पदकाचा सन्मान। भाग्यनगर येथील स्मशानभूमी संदर्भात आणखीन एक निवेदन सादर। ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेसचे लक्षणीय यश। आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड। गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे। कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे। दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो। अण्वेकर गोल्ड। अण्वेकर गोल्ड 8843888863। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। झेंडा चौक येथील महात्मा फुले भाजी मार्केट मधील गाळ्यांच्या लिलाव प्रक्रियेला भाजी विक्रेत्यांनी तीव्र विरोध दर्शविला। मात्र सदर प्रक्रिया थांबविण्यास कोणताही कायदेशीर आधार नसल्यामुळे पूर्ण करून घेण्यासाठी पावले उचलण्यात आली। विक्रेत्यांच्या तीव्र विरोधानंतर देखील लिलाव प्रक्रिया मार्गी लागली आहे। याची कार्यवाही कोणत्याही परिस्थितीत होणार असल्याचे सांगण्यात आले। या गाळ्यांचा लिलाव करून घेण्यासाठी मनपाचे अधिकारी वर्ग शुक्रवारी सकाळी या ठिकाणी दाखल झाले। एकूण 158 गाळ्यांचा लिलाव या ठिकाणी करण्यात येणार आहे। मात्र भाजी विक्रेत्यांनी तीव्र विरोध प्रकट करून जोरदार घोषणाबाजी केली। महात्मा फुले भाजी मार्केट लिलावाच्या संदर्भात सध्या एक याचिका दाखल करण्यात आली आहे। या याचिकेचा निकाल दिनांक 4 जानेवारी रोजी यावयाचा आहे। त्यामुळे आपल्याला मुदतवाढ मिळावी अशी मागणी भाजी विक्रेत्यांच्या वतीने करण्यात आली। परंतु लिलाव प्रक्रियेत अडथळा आणू नये अशी भूमिका महानगरपालिकेच्या अधिकारी वर्गाने घेतली। तसेच यावेळी पोलीस अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले। कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही मुद्दा उपस्थित होऊ नये या दृष्टीने लिलाव प्रक्रिया पूर्ण करून घेण्यास अनुमती देण्यात आली। त्यामुळे ही प्रक्रिया मार्गस्थ झाली। शहरातील 10वी-12वीचे वर्ग सुरू। कर्नाटक राज्य शासन आणि कर्नाटक राज्य सार्वजनिक शिक्षण खाते बेंगलोर यांच्या आदेशाप्रमाणे 2021 नूतन वर्षाच्या प्रारंभी 10वीच्या मुला-मुलींसाठी शाळेला शुक्रवारी प्रारंभ करण्यात आला। कर्नाटक राज्य सार्वजनिक शिक्षण खाते यांच्या आदेशाप्रमाणे बेळगाव शहरातील आणि ग्रामीण भागातील 10वीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या शाळेला प्रारंभ करण्यात आला। 12वीचे वर्ग देखील सुरू करण्यात आले आहेत। मार्च पासून संपूर्ण कर्नाटकात कोरोना महामारीमुळे गेल्या 10 महिन्यांपासून विद्यार्थी घरीच बसून ऑनलाईन शिक्षण घेत होते। पालकांना सुद्धा घरात बसून शिक्षक बनण्याची पाळी आली होती। यामुळे पालक वर्ग सुद्धा त्रस्त झाला होता। मात्र सरकारने अनुमती दिल्यामुळे आता हे वर्ग सुरू झाले आहेत। याकरिता आवश्यक खबरदारी घेण्यात आली असल्याची माहिती शिक्षण खात्याच्या वतीने देण्यात आली आहे। COVID-19 and corona problems. Today, some students out of the 100 and above, some students only attended classes, and according to the department instructions, and we have taken all measures to check up the COVID-19, and students very much interestingly attending the classes today, and already we have taken one period. And as per the instructions of the department, daily we have to take or we have to engage 4 periods for the 45 minutes. The students also prepared themselves to attend the classes regularly, and in this occasion the teachers, the lecturers are also very much enthusiastic and very much eagerly looking forward to teaching the students. शंकरगौडा पाटील यांनी करून घेतला कोरोना लसीचा प्रयोग। कर्नाटक सरकारचे दिल्ली येथील विशेष प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांनी कोवॅक्सिन लसीचा पहिला प्रयोग स्वतःवर करून घेतला आहे। तसेच यासाठी जनसामान्यांसमोर एक आदर्श ठेवला आहे। त्यामुळे ते अभिनंदनास पात्र ठरले आहेत।
हैदराबाद येथील भारत बायोटेक या संस्थेने ICMR यांच्या सहकार्याने कोव्हॅक्सिन ही कोरोनावरील पहिली लस विकसित केली आहे। त्याच्या तिसऱ्या टप्प्याची चाचणी बेळगावातील जीवनरेखा हॉस्पिटलमध्ये घेण्यात आली। यापूर्वी या लसीचे प्रयोग अन्यत्र झाले आहेत, मात्र बेळगावात समाजासमोर आदर्श ठेवण्याच्या दृष्टीने शंकर गौडा पाटील यांनी डॉक्टरांशी संपर्क साधून आणि परवानगी घेऊनच ही लस घेतली आहे। यासाठी डॉक्टर अमित भाटे यांनी योग्य मार्गदर्शन केले आहे। यापूर्वी ॲडव्होकेट NR लातूर, वस्त्रोद्योग सुविधा महामंडळाचे उपाध्यक्ष निळकंठ मास्तमर्डी आदींनी त्यांचे अभिनंदन केले। सार्वजनिक वाचनालय हितरक्षण समितीची स्थापना। येथील सार्वजनिक वाचनालयाच्या कार्यकारिणी निवडीच्या मुद्द्यावरून आजीव सभासदांमध्ये नाराजी व्यक्त झाली आहे। कार्यकारिणीमधील वादामुळे मराठी भाषिकांच्या संस्थेचे नुकसान होऊ नये यासाठी आजीव सभासदांनी पुढाकार घेतला आहे। तसेच एका हितरक्षण समितीची स्थापना केली आहे। यासाठी शुक्रवारी एक बैठक घेण्यात आली। त्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रकाश मरकाळे होते। या हितरक्षण समितीचे पदाधिकारी पुढील प्रमाणे: अध्यक्ष सदानंद सामंत, कार्यवाह प्रकाश मरकाळे, सहकार्यवाह गुणवंत पाटील, सदस्य पुंडलिक कदम, शुभम शेळके, अरुण कामुले, विकास कलघडगी, सुहास हुद्दार, धनंजय पाटील, श्रीकांत कदम, मारुती मरगांनाचे याप्रमाणे ही समिती आहे। वादावर तोडगा काढण्यासाठी ही समिती कार्यरत राहील असे सांगण्यात आले। जो वाचनालयाचा गेला महिनाभर निवडणुकीसंदर्भात जो काय गोंधळ माजलेला आहे, त्या संदर्भात 29 तारखेला कामगार मजदूर संघाच्या सोसायटीच्या ऑफिसमध्ये एक बैठक बोलवली होती। वाचनालयाचे हितचिंतक आणि सभासद या सर्वांची मिळून त्या ठिकाणी 150 लोक उपस्थित होते, सभासद आणि हितचिंतक। त्यामध्ये असा एक निर्णय त्याची ठराव पास केला होता की ह्या वाचनालयासंदर्भात निर्णय घेण्यासाठी एक कृती समिती स्थापन करावी आणि दोन्ही गटातून समन्वय साधावा आणि योग्य असा एक तोडगा काढून हा वादावर पडदा पडावा या संदर्भात त्याची ठराव झालेला होता। त्या ठरावाप्रमाणे आज आम्ही कृती समितीची एक बैठक बोलवलेली आहे आणि आज कृती समितीची निर्मिती केली आहे आणि उद्यापासून ही कृती समिती दोन्ही गटांना भेटून आपलं कार्य पुढे चालू ठेवेल। फेसबुक फ्रेंड सर्कलच्या वतीने गरिबांना अन्नदान। नववर्ष स्वागत सोहळ्याचे औचित्य साधून फेसबुक फ्रेंड सर्कलच्या सर्व मित्रांनी बेघर लोकांसाठी रात्रीच्या जेवणाची व्यवस्था करण्याचा उपक्रम राबविला। जे लोक फुटपाथ, धार्मिक स्थळे आणि झोपडपट्टी येथे राहतात त्यांच्यासाठी पुलाव पॅकेट्स आणि गोड जिलेबी वितरण करण्यात आले। शहाबुद्दीन बॉम्बेवाले यांच्या वतीने विनामूल्य भोजन तयार करून देण्यात आले। ही जेवणाची पाकिटे बेळगाव शहरातील रेल्वे स्टेशन, दर्गा परिसर, CBT बस स्टँड, फोर्ट रोड दर्गा, किल्ला तलावाच्या बाजूची झोपडपट्टी आणि सिव्हिल हॉस्पिटल येथे पुरवण्यात आली। त्याचबरोबर खानापूर येथील भाजून जखमी झालेल्या शैला सनदी या महिलेला 3000 रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत करण्यात आली। या कार्यक्रमासाठी फेसबुक फ्रेंड सर्कलचे मुख्य संतोष दरेकर, डॉक्टर समीर शेख, डॉक्टर देवदत्त देसाई, डॉक्टर माधव प्रभू, डॉक्टर आनंद तोडगी, शहाबुद्दीन बॉम्बेवाले यांनी मदत केली। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर विजय मोरे, शेरसिंग चौहान आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत बिर्जे हे उपस्थित होते। महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे पदाधिकारी आणि पोलीस प्रशासनाची बैठक। महानगरपालिकेवर अनधिकृतरित्या फडकविण्यात आलेला झेंडा हटविण्यात यावा यासाठी युवा समितीच्या नेतृत्वाखाली 2 दिवसांपूर्वी पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले होते। मनपा समोरील तो ध्वज हटवला गेला नाही आणि त्या समाजकंटकांवर कारवाई केली गेली नाही तर तेथे भगवा झेंडा लावण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता। त्याच संदर्भात गेले 2 दिवस युवा समितीचे पदाधिकारी आणि पोलीस प्रशासनामध्ये बैठकी झाल्या। बैठकीमध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे की तो झेंडा काढण्यासाठी कायदेशीर कारवाई सुरू असून माननीय जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री या संदर्भात चर्चा करून निर्णय घेणार आहेत। त्याचप्रमाणे तो झेंडा हटविण्यात येणार आहे। तरी ती कारवाई होईपर्यंत मराठी भाषिकांनी संयम ठेवावा आणि कायदा सुव्यवस्था राखत पोलीस प्रशासनाला सहकार्य द्यावे असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे। मराठा मंडल सेंट्रल हायस्कूल येथे पालक मेळावा।
मराठा मंडळ सेंट्रल हायस्कूल येथे 10वी विद्यार्थ्यांचा पालक मेळावा दिनांक 30 डिसेंबर रोजी घेण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक VA हसबे उपस्थित होते। तसेच प्रमुख पाहुणे म्हणून निलजी गावचे सुनील पाटील हे पालक उपस्थित होते। कर्नाटक सरकारच्या आदेशानुसार दिनांक 1 जानेवारी पासून 10वी विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू होत आहेत। या संदर्भात चर्चा करण्यासाठी हा पालक मेळावा घेण्यात आला। यावेळी VA हसबे यांनी अध्यक्षस्थानी भाषण करताना शाळेतर्फे विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेले विद्यागम उपक्रम तसेच ऑनलाइन क्लासेस याबद्दल माहिती दिली। तसेच प्रमुख पाहुणे सुनील पाटील यांनी देखील माहिती सांगितली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे सहशिक्षक ND पाटील यांनी केले। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सुवर्ण पदकाचा सन्मान। वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि बेळगाव विभागाचे IGP राघवेंद्र सुहास आणि जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबर्गी यांना मुख्यमंत्री पदकासाठी IGP राघवेंद्र सुहास आणि बेळगावचे SP लक्ष्मण निंबर्गी यांची निवड झाली आहे। या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हे विश्वातील कारवाया रोखण्यासाठी तसेच समाज विघातक शक्तींना आळा घालण्याच्या प्रयत्नांसाठी त्यांना मुख्यमंत्री पदक जाहीर करण्यात आले आहे। राज्यातील 121 पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री पदक मिळाले आहे। भाग्यनगर येथील स्मशानभूमी संदर्भात आणखीन एक निवेदन सादर। भाग्यनगर येथील स्मशानभूमीसाठी यापूर्वी मुस्लिम जमात यांच्या नावाने खोटे निवेदन सादर करण्यात आले होते। त्यामुळे प्रशासनाने या जमिनीच्या संदर्भात संपूर्ण शहानिशा करून योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी अनगोळ येथील रहिवाशांनी केली आहे। या संदर्भात निवेदन त्यांनी शुक्रवारी जिल्हा प्रशासनाच्या नावे सादर केले। सदर जमीन ही स्मशानभूमी म्हणून वापर करण्यात येत आहे, मात्र यावर आपला मालकी हक्क आहे असे सांगून जमीन हडप करण्याचा प्रकार सुरू आहे असे या निवेदनात म्हटले आहे। या संदर्भात ॲडव्होकेट IM कोतवाल, आमिर हमजा कोतवाल, वाजिद अली मुजावर आदींनी हे निवेदन सादर केले। आमचे आंटी मुनेरा कोतवाल यांचे ते सगळं प्रॉपर्टी आणि पैसे सगळे हडप केलेले आहे आणि त्याच्या विरुद्ध आमची कोतवाल फॅमिली सगळे उभे राहिलेली आहे। त्याचे पैसे द्या म्हणून सांगितल्यानंतर ते आमच्या विरुद्ध खोटी हे इथे रिप्रेझेंटेशन देऊन आमचं सगळे लोकांची दिशाभूल करायला हे दिलेले आहे। ह्याच्यासाठी आम्ही इथे निवेदन द्यायला आलेले आहे। ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेसचे लक्षणीय यश। बेळगाव जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेसने लक्षणीय यश मिळविले आहे। त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाशी चांगलीच टक्कर देऊन जागा जिंकल्या आहेत अशी माहिती माजी मंत्री आणि KPCC कार्याध्यक्ष सतीश जारकिहोळी यांनी पत्रकार परिषदेत दिली। भाजपकडून करण्यात आलेला दावा चुकीचा असल्याचे मत त्यांनी मांडले। ग्रामपंचायतीच्या निवडणूक मतमोजणीचे निकाल हाती आल्यानंतर आता काँग्रेसचे यश स्पष्ट झाले असल्याचे त्यांनी सांगितले। ಜನರಲ್ ಚುನಾವಣೆ ಬಂದಾಗ ಒಟ್ಟು ಬಿಜೆಪಿರ್ತಾವೆ ಈಗಿದ್ದಾಗ ಅಲ್ಲಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಆಗೋಲ್ಲ। ಯಾಕೆ ಸ್ಟ್ಯಾಟಿಸ್ಟಿಕ್ ನೋಡಿ ನಮ್ಗೆ 60,000 ಓಟ್ ಇಲೆಕ್ಷನ್ ಆಗಿದ್ದೀವಿ, ಅಪೋಸಿಟ್ ಅವ್ರಿಗೆ 30,000 ಇದ್ದೀವಿ, 90,000 ಬಿದ್ದಿದೆ। ಆದರೆ ಈಗ ಈ ಕ್ಯಾಲ್ಕುಲೇಟ್ ಆಗೋಲ್ಲ ಅಂದರೆ ಒಂದೊಂದು ಚುನಾವಣೆ ಬಂದಾಗ ಒಂದೊಂದು ಚುನಾವಣೆ ಆಗುತ್ತೆ। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. न्यू लाइफस्टाइल फर्नीचर लेके आया है खास दशहरा दिवाली ऑफर, बाई 1 गेट 1 फ्री ऑफर। सोफा सेट खरीदी पर 4 पीस बेडरूम सेट फ्री, कॉट, लैम्प बॉक्स, वार्डरोब, मैट्रेस फ्री और बेडरूम सेट खरीदी पर 4 सीटर डाइनिंग टेबल फ्री। कॉट मिलेगा 10,500 में,
3 पीस बेडरूम सेट 15,500 में, कॉट, वार्डरोब, लैंप बॉक्स के साथ। 21,500 की बेडरूम सेट खरीदी पर 9,500 की मैट्रेस फ्री। 2 डोर वार्डरोब मिलेगा 4,500 में, 3 डोर वार्डरोब 9,500 में, 5 डोर वार्डरोब 11,500 में, डाइनिंग टेबल 6,250 में, कंप्यूटर टेबल 1,200 में, ड्रेसिंग टेबल 1,900 में, दीवान 3,200 में, टीवी यूनिट 2,800 में और वुडन फर्नीचर में आपको मिलेगा आकाशी, सागवान, शीशम का सोफा, डाइनिंग सेट और वुडन कॉट्स। इसके अलावा हम इंटीरियर वर्क भी करके देते हैं, जैसे किचन ट्रॉली, कॉट, वार्डरोब्स, लॉफ्ट एक्सेट्रा। हमारे यहाँ लोन की सुविधा इजी EMI में उपलब्ध है। तो बेस्ट प्राइस, बेस्ट क्वालिटी, बेस्ट प्रोडक्ट और बेस्ट सर्विस के लिए एक बार अवश्य भेंट दीजिए। न्यू लाइफस्टाइल फर्नीचर, बोगारवेस ट्रैफिक सिग्नल, स्वस्तिक चैम्बर्स नियर IDBI बैंक, कॉलेज रोड, बेलगाम। कॉल 8747 942 919 9686 172 919। बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। सरत्या वर्षाला मोठ्या जल्लोषात निरोप देण्याबरोबरच नवीन वर्षाचे स्वागत सुद्धा उत्साहाने करण्याची प्रथा परंपरा बेळगाव शहरवासियांनी जपली। रात्री 12 वाजता फटाक्यांची आतषबाजी करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले। थोडी खुशी थोडा गम असं म्हणत या वर्षाचा 31 डिसेंबर साजरा करण्यात आला। कोरोना सारखे संकट असल्यामुळे सालाबाद प्रमाणे 31 डिसेंबर साजरा करता येणार नाही, नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहाने करता येणार नाही अशी खंत सर्व तरुण वर्गात होती। मात्र आपल्या परीने अनेकांनी हा उत्सव साजरा करून जल्लोष केला, तर काही ठिकाणी निर्बंधांच्या पलीकडे जाऊन ओल्डमॅन दहन करण्यात आले। शहरात होणाऱ्या मोठ्या हॉटेल्स मधील पार्टी काही कमी प्रमाणात करण्यात आल्याचे हॉटेल चालकांनी सांगितले। हॉटेलमधील पार्ट्यांना निर्बंध असले तरी घरगुती आणि शेतामध्ये पार्ट्यांना बहर आला होता। यावर्षी तरुण वर्गाने देखील संयम बाळगला। मात्र काही ठिकाणी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी तरुण वर्गाने छोट्या मोठ्या पार्ट्या केल्याचे दिसून आले, तर अनेक ठिकाणी घरीच राहून सर्वांनी सरत्या वर्षाला निरोप दिला आणि नवीन वर्षाचे स्वागत केले। दरवर्षीप्रमाणे नव्या वर्षाला मोठ्या प्रमाणात भेटीगाठी झाल्या नसल्या तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांनी एकमेकांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या। गोव्यात नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष, पार्ट्यांची धूम, किनारपट्टी भागात पर्यटकांचा जीवाचा गोवा। फटाक्यांची आतषबाजी, वाद्यांचा दणदणाट, नेत्रदीप रोषणाई, नृत्याची अदाकारी, ग्लासांचा किणकिणाट अशा वातावरणात नववर्षाचे स्वागत करण्यात आले। पार्ट्यांचा हा माहोल सार्वत्रिक नव्हता, मात्र किनारपट्टी, काही खासगी जागांवर पार्ट्यांची धूम उत्तर रात्रीपर्यंत रंगली होती। रात्री 12च्या ठोक्याला हॅपी न्यू इयरचा नारा आसमंतात घुमला। सुमारे 15 लाख लोकसंख्येच्या चिमुकल्या गोव्यात सुमारे 45 लाख देशी पर्यटक आलेले आहेत। कोरोनामुळे यंदा परदेशी पर्यटक फारसे येऊ शकले नाहीत। शेजारी राज्यातून नाईट कर्फ्यू असल्यामुळे देशी पर्यटकांनी गोवा गाठला आहे, त्यांच्यामुळे गोवा हाऊसफुल झालेला आहे। 31च्या रात्री ख्रिस्ती बांधवांनी नववर्षाच्या स्वागतासाठी चर्च तसेच प्रार्थना स्थळांमध्ये प्रार्थना सभा आयोजित केल्या होत्या। बेळगाव ते नाशिक अशी विमान सेवा सुरू होणार।
बेळगाव ते नाशिक अशी नवीन विमानसेवा सुरू होण्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. येत्या दिनांक 25 जानेवारीपासून ही सेवा सुरू होणार आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरांना जोडणाऱ्या विमानसेवेचा प्रारंभ याद्वारे सुरू होणार आहे. उडान 3 योजनेमधून बेळगाव ते नाशिक विमानसेवा सुरू करण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. स्टार एअरलाइन्सने यासाठी पुढाकार घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आविष्कार फाउंडेशन ई संस्थेच्या बेळगाव जिल्हा अध्यक्षपदी रवींद्र पाटील. आविष्कार सामाजिक आणि शैक्षणिक फाउंडेशन महाराष्ट्र इंडिया संस्थेच्या बेळगाव जिल्हा अध्यक्षपदी सीमाकवी रवींद्र पाटील यांची नुकताच निवड करण्यात आली. सीमाकवी रवींद्र पाटील यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रात बेळगाव आणि चंदगड तालुक्यात उल्लेखनीय कार्य केले आहे. या फाउंडेशनचा त्यांना नुकताच कोल्हापूर येथे शैक्षणिक कार्यातील योगदानाबद्दल राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. त्यांचा दिनांक 3 रोजी निपाणी येथील कार्यक्रमात सन्मान केला जाणार आहे. उचगाव ग्रामपंचायत मध्ये लक्ष्मण चौगुले विजयी. उचगाव ग्रामपंचायत वार्ड क्रमांक 1 मधून लक्ष्मण चौगुले हे विजयी झाले आहेत. वार्ड क्रमांक 1 मध्ये एकूण 12 उमेदवार होते. त्यामध्ये सामान्य गटामध्ये लक्ष्मण चौगुले, स्मिता खांडेकर, योगिता देसाई, नागरत्न कोरडे हे विजयी झालेले आहेत. वार्ड नंबर 2 मध्ये अंजना जाधव, उमेश बुवा, गजानन नाईक हे विजयी झाले आहेत. वार्ड क्रमांक 3 मध्ये जावेद जमादार, मधुरा तेरसे. वार्ड क्रमांक 4 मध्ये बाळकृष्ण तेरसे, रुपाली गिरी. वार्ड क्रमांक 5 मध्ये अमरीन शिराज बंकापूर, बळवंतराव उर्फ बंटी पावशे, अनुसया कोलकार. वार्ड क्रमांक 6 मध्ये यादव कांबळे, रूपा गोंधळी हे विजयी झालेले आहेत. मुदगा ग्रामपंचायतीवर युवकांची वर्णी. चुरशीने झालेल्या मुदगा ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामविकास आघाडीने विजय मिळविला. यामध्ये युवा कार्यकर्त्यांचा सर्वाधिक भरणा असून सुधीर पाटील यांना सर्वाधिक 549 मते मिळाली आहेत. शिवाय ते ग्रामपंचायत मध्ये सर्वात तरुण ग्रामपंचायत सदस्य आहेत. निवडणुकीत प्रभाग क्रमांक 1 मधून पिंटू मल्लवगोड, रेश्मा पाटील, प्रभाकर पाटील, प्रभाग क्रमांक 2 मधून शांता कोलकार, किरण पाटील, प्रभाग क्रमांक 3 मधून शीला मल्लवगोळ, लक्ष्मी पाटील, भालचंद्र पाटील, प्रभाग क्रमांक 4 मधून श्याम मुदगेकर, स्नेहल पुजारी, प्रभाग क्रमांक 5 मधून मारुती पुजारी, बबिता पाटील, भाग्यश्री पाटील, सुधीर पाटील, प्रभाग क्रमांक 6 मधून रूपा सन्नमणी, मीरा देशपांडे, रवी कोटबागी, रुक्मिणी सिंगारी, सुनील चौगुले यांनी विजय मिळविला. कंगराळी खुर्द ग्रामपंचायतीवर मराठी भाषिक सदस्यांचा झेंडा. कंगराळी खुर्द या गावच्या ग्रामपंचायतीवर मराठी भाषिक सदस्यांची निवड झाली असून सर्रास सदस्यांनी स्वबळावरच निवडणूक लढविली. या गावातील निवडून आलेल्या सदस्यांची नावे: वार्ड क्रमांक 1 मधून विना पुजारी, परशुराम पाटील, मधुमती पाटील. वार्ड क्रमांक 2 मधून यल्लाप्पा पाटील, ज्योती पाटील, राधा कांबळे. वार्ड क्रमांक 3 मधून कल्लाप्पा पाटील, रेखा पावशे. वार्ड क्रमांक 4 मधून वैजू बेन्नाळकर, सुनीता जाधव. वार्ड क्रमांक 5 मधून विनायक कंबार, भाग्यश्री गौंडवाडकर. वार्ड क्रमांक 6 मधून धनाजी तुळसकर, मीना मुदगेकर. वार्ड क्रमांक 7 मधून सागर पाटील. वार्ड क्रमांक 8 मधून महेश धामणेकर. वार्ड क्रमांक 9 मधून कमला पाटील. वार्ड क्रमांक 10 मधून राकेश धामणेकर. वार्ड क्रमांक 11 मधून केम्पाना सनदी. वार्ड क्रमांक 12 मधून लता पाटील, रमेश कांबळे, जनाबाई गुडगेनट्टी. वार्ड क्रमांक 13 मधून चेतक कांबळे, दोड्डव्वा माळगी. वार्ड क्रमांक 14 मधून विनोद शिंदे, गिरिजा सुतार. विजयी उमेदवारांनी रात्री 11 वाजता गावात मिरवणूक काढल्या. बेकिनकेरे ग्रामपंचायत मध्ये नव्या चेहऱ्यांना संधी. बेकिनकेरे ग्रामपंचायतसाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत मतदारांनी नव्या चेहऱ्यांना संधी दिली. त्याचबरोबर ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील अतिवाड येथेही चुरशीने निवड झाली. बेकिनकेरे येथील जागांसाठी 17 जण रिंगणात होते. प्रभाग क्रमांक 1 मधून बाबू धायगोंडे, भावकू सावंत, लक्ष्मी गावडू गावडे. प्रभाग क्रमांक 2 मधून सुरेखा सावंत, छबू कांबळे, कल्पना कांबळे यांची निवड झाली. अतिवड येथून 4 जागांसाठी 9 उमेदवार रिंगणात होते. त्यामध्ये मल्लाप्पा पाटील, भरमा वरकेरी, विद्या पाटील, शांता मण्णूरकर यांनी विजय संपादन केला. रामनगर ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता. रामनगर ग्रामपंचायतीवर भाजप पक्षाची सत्ता संभावत आहे, कारण रामनगर ग्रामपंचायतीमधील 6 वार्डसाठी 21 उमेदवारांची आवश्यकता असताना
90 उमेदवारांनी आपला अर्ज भरला होता। यंदा या निवडणुकीमध्ये भाजप पॅनलचे 8 सदस्य निवडून आले तर काँग्रेस पॅनलचे 10 सदस्य निवडून आले आहेत। सीतावाडा या गावातील 3 अपक्ष उमेदवारांनी विजय मिळविला आहे। रामनगर ग्रामपंचायतीवर कोणत्या पक्षाची सत्ता येणार हे अजून गुलदस्त्यातच आहे, कारण बुधवारी सीतावाडा गावकऱ्यांनी वेताळ देवस्थानाच्या सभागृहात बैठक घेऊन भाजपला पाठिंबा देण्याचे त्यांनी घोषित केले। जिल्ह्यात 2 ठिकाणी चंदन चोरी पकडली। वन विभाग संरक्षण अधिकाऱ्यांच्या पथकांनी जिल्ह्यात 2 ठिकाणी चंदन चोरीचे प्रकार उघडकीस आणले आहेत। तसेच चंदन साठा आणि त्यांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी दुचाकी वाहने जप्त केली आहेत। सदलगा पोलीस स्थानकाच्या हद्दीत तसेच कागवाड पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही कारवाई केली आहे। येळ्ळूरच्या जवानाचा कानपूर येथे मृत्यू। उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे सेवा बजाविताना येळ्ळूरच्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवार दिनांक 31 डिसेंबर रोजी घडली आहे। ज्योतिबा मनोहर पाटील वय 40 राहणार शिवाजीनगर येळ्ळूर असे त्या दुर्दैवी जवानाचे नाव आहे। त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, मुलगा मुलगी, बहीण भाऊ, भाऊजय, पुतणे असा परिवार आहे। तब्येत बिघडल्याने जवानाचा मृत्यू झाला आहे। या घटनेमुळे येळ्ळूर परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे। सुवर्ण कारागिराची मारहाण करून लूट। सुवर्ण कारागिराला 5 जणांनी बेदम मारहाण करत त्याच्याकडील 4 तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि 2 लाखांची रोकड लांबविली। बुधवार दिनांक 30 रोजी सायंकाळी 5च्या सुमारास शहापूर येथे ही घटना घडली आहे। कलमेश राणाराम लोहार वय 35 राहणार शहापूर असे जखमीचे नाव असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले। बुधवारी सायंकाळी कलमेश यांना 5 जणांच्या टोळक्याने मारहाण केली। त्यावेळी त्यांच्याकडील रोख रक्कम आणि दागिने पळविले। मारहाणीत जखमी झालेल्या कलमेशने शहापूर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी फिर्याद दाखल करण्यासाठी टाळाटाळ केली। त्यामुळे याबाबत दाद मागण्यासाठी शुक्रवार दिनांक 1 रोजी पोलीस आयुक्तांची भेट घेण्यात येणार आहे। मन्नूर नाईट रायडर्सला MPLचे विजेतेपद। मन्नूरमधील दिग्विजय यूथ क्लब आयोजित मन्नूर प्रीमियर लीगचे विजेतेपद मन्नूर नाईट रायडर्सने पटकाविले। अंतिम लढतीत त्यांनी मन्नूर वॉरियर्सचा 28 धावांनी पराभव केला। आकाश बेन्नाळकर सामनावीर तर नवीन बिरादार मालिकावीर ठरला। अंतिम लढतीत पहिल्या डावात रायडर्सने 99 धावा काढल्या। प्रत्युत्तरादाखल खेळताना वॉरियर्सने 101 धावा करून 2 धावांची आघाडी घेतली। दुसऱ्या डावात रायडर्सने 82 धावा करून वॉरियर्स समोर विजयासाठी 80 धावांचे लक्ष्य ठेवले, परंतु वॉरियर्सचा डाव 56 धावात गारद झाला। हलगेकर कुस्ती समितीची वार्षिक बैठक उत्साहात। चुडप्पा हलगेकर कुस्ती प्रथम समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा विमल ग्रुपच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडली। बैठकीच्या अध्यक्षस्थानी शंकर मुचंडी होते। यावेळी व्यासपीठावर कार्याध्यक्ष गुलाब जंगू शेख, आनंद जाधव, अशोक हलगेकर होते। अशोक हलगेकर यांनी मागील वर्षाचा जमा खर्च सादर केला आणि तो एकमताने मंजूर करण्यात आला। बैठकीच्या प्रारंभी हिंद केसरी श्रीपती खंचनाळे, कुस्ती प्रशिक्षक KM पाटील, सादिक पंजाबी, मल्लू कुडची, जीवापा जगन्नावर आदी मल्लांना निधनाबद्दल श्रद्धांजली वाहण्यात आली। रशफोर्डने मँचेस्टर युनायटेडला तारले। चॅम्पियन्स लीग फुटबॉलमधून गाशा गुंडाळाव्या लागणाऱ्या मँचेस्टर युनायटेडवर बुधवारी इंग्लिश प्रीमियर लीगमधील सामन्यात वोल्व्होज या तुलनेने कमकुवत संघाविरुद्ध गोलशून्य बरोबरी पत्करण्याची नामुष्की ओढावली असती, मात्र मार्कस रशफोर्डने भरपाई वेळेत केलेल्या निर्णायक गोलाच्या बळावरच युनायटेडने 1-0 असा विजय मिळविला। दत्ता शिवाजी मोरे यांचे दुःखद निधन। बसवान गल्ली येथे रहिवासी दत्ता शिवाजी मोरे वय 60 यांचे दिनांक 31 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, भाऊ, पुतणी, 3 बहिणी आणि नातवंडे असा परिवार आहे। शुभम शंकर कावळे यांचे निधन। पाटीलमळा बेळगाव येथे रहिवासी शुभम शंकर कावळे वय 24 यांचे दिनांक 31 रोजी हृदयविकाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात आई वडील, 4 बहिणी असा परिवार आहे। रक्षा विसर्जन सोमवारी सकाळी 8 वाजता सदाशिवनगर स्मशानभूमीत होणार आहे। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद। आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।